Good afternoon everyone. Today we are going to see our second part of our lesson, Tide Has Turned. Now we have already seen that Azagi is a poor woman and she is also fisherwoman. She sells fish and learn her daughter. And what is the name of her daughter? Her daughter name is RC. Look at the picture. You will see Azagi's photo and Azagi is catching a fish in the picture. Now we are going to see our next story, second part. So we will read first and try to understand. Azagi never cried when there are 3 to 4 incidents, and this is question to us at last in our assignment. हा आपल्याला क्वेश्चन सुद्धा आहे शेवटी. Which incidents tell us that Azagi was a strong woman? की कुठले प्रसंग सांगतात की अजागी ही स्ट्रॉंग वुमन होती. स्ट्रॉंग म्हणजे काय? ती धाडसी आणि खंबीर अशी स्त्री होती. हे कुठल्या प्रसंगावरून आपल्याला दिसून येते? तर असे जवळपास 4 प्रसंग आहे. देर आर 4 इन्सिडंट्स व्हेन अजागी नेवर क्राईड, म्हणजे ती कधीही रडत नव्हती. एखादी घटना घडली म्हणून ती रडत बसत नव्हती. ती धाडसी आणि हिम्मतवान अशी स्त्री होती. अजागी नेवर क्राईड. शी डिडंट क्राय व्हेन ऑल अदर फिशरमेन रिटर्न फ्रॉम द सी विदाउट हर हजबंड. जेव्हा ती सर्व फिशरमॅन रिटर्न आले परंतु तिचा हजबंड रिटर्न आला नाही, म्हणजे तिचा हजबंड समुद्रामध्येच he become died, but she never cried on that incident. ती रडत बसली नाही. Fisherman returned from the sea without her husband. Then second incident, she didn't cry when she went to sleep on almost empty stomach. म्हणजे बऱ्याच वेळा तिला एम्प्टी स्टमक, रिकाम्या पोटाने सुद्धा झोपावं लागत होतं. म्हणजे बिकॉज ऑफ पॉवर्टी म्हणजे काय? गरिबीमुळे तिला, पॉवर्टीमुळे तिला रिकाम्या म्हणजे अन्न मिळत नसल्यामुळे तिला उपाशी पोटीसुद्धा झोपावं लागत होतं. शी डिडंट क्राय. देन थर्ड इन्सिडन्स, शी डिडंट क्राय व्हेन अ स्टॉर्म ब्ल्यू द रूफ ऑफ हर हट वन डे. म्हणजे एक दिवस स्टॉर्म म्हणजे वादळ आलं अँड तिच्या घराचं जे छत होतं, रूफ ऑफ हर हट, तिच्या जे झोपडीचं, हट मीन्स झोपडी अँड रूफ ऑफ मीन्स छप्पर, उडून जाणे. तिच्या घराचं छप्परसुद्धा उडून गेलं होतं बिकॉज ऑफ द स्टॉर्म. तेव्हासुद्धा ती रडत बसली नाही. इट मीन्स शी बिकम अ करेजियस वुमन. ती हिम्मतवान, धैर्यवान वुमन होती. शी डिड नॉट क्राय व्हेन शी सोल्ड हर सिल्वर बँगल द लास्ट वन लास्ट पोझिशन. जी तिच्या पोझिशन मीन्स स्वतःच्या मालकीची, जी शेवटची तिची सिल्वर बँगल एक शिल्लक होती तिच्याकडे, तीसुद्धा तिने सोल्ड म्हणजे विकली होती. कशासाठी? बिकॉज ऑफ हर गर्ल्स आरसीज बुक्स. आरसीच्या बुक्स विकत घेण्यासाठी. फॉर हर डॉटर, तिच्या मुलीसाठी तिने आपली लास्ट जी शेवटची सिल्वर बँगल तिच्याकडे उरलेली होती स्वतःच्या मालकीची, तीसुद्धा तिने त्याकरता विकली होती मुलीसाठी. शी वूड ऑफन से. ती नेहमी म्हणत असे, आय विल क्राय व्हेन द सी ड्राईज अप. मी कधी रडणार? तर जेव्हा हा समुद्र ड्राय म्हणजे कोरडा होईल. अँड दॅट विल हॅपन. होईल का तसं? नो, दॅट विल नेवर हॅपन. समुद्र कधी ड्राय होऊ शकतो? नो, बिकॉज सी हॅज नो एंड. समुद्राला कधी अंत असतो? एंड आहे? नो. ॲज लॉंग ॲज आय मॅनेज टू गेट अ हँडफुल ऑफ फिश टू सेल अँड फीड माय आरसी. ती आपल्या मुलीला जगवत होती फिश सेल करून. अँड आय विल कीप लॉफिंग. आणि ती नेहमी हसत खत म्हणजे तिच्या तोंडावर नेहमी हास्य राहत होते. शी वॉज अ कॉमेडी वुमन अँड ऑलवेज डुईंग अ जोक. नेहमीच ती जोकसुद्धा करत होती.
with the villagers in that village. Understand? So do you understand this second paragraph? We will see third para or remaining lesson in our next video. So you have to write down this hard word. Cried means रडणे. Then second, return means परत येणे. Then empty stomach, empty म्हणजे रिकामे पोट. Then possession means स्वतःच्या मालकीचे. सिल्वर बँगल, डू यू नो बँगल? चांदीची तिची बँगल म्हणजे बांगडी. अँड देन ड्राईज अप म्हणजे कोरडा होणे. अँड देन नेक्स्ट वर्ड रूफ ऑफ. रूफ ऑफ मीन्स छत निघून जाणे म्हणजे छत उडून जाणे. रूफ ऑफ. अँड स्टॉर्म मीन्स वादळ. So do you understand all the hard word? Write down this all hard word in your notebook and recite all. This is your homework. So thanks for listening me. We will see remaining lesson in our next video in part 3. Thanks for listening me.